Very good evening, one and all. It's again a new emerging day. With the full of enthusiasm, we are just going to start this session once again. As we know, till yesterday we have covered up a few of the part, right? कल तक हमने कुछ और अच्छी चीजें यहाँ पर शेयर की थी आपसे. कल कौन सा पार्ट हुआ था, जरा प्रज्ञा मैम रिकॉल कीजिएगा. कल क्या क्या सीखा था हमने? लाइक लाइक के लाइक ये सीखा था। राइट, लाइक लाइक का के पार्ट सीखा था. और हाँ, लाइक का पार्ट सीखा था और हैव एंड हैज। हैव एंड हैज भी कवर अप किया था. राइट, वांट नहीं कवर किया था ना कल? हाँ, नहीं नहीं, नहीं, वांट नहीं कवर वांट नहीं किया. किया। राइट, चलेगा, फाइन, ओके. तो हैव हैज और लाइक तक आपको क्या समझ में आया है? सारी चीजें समझ में आई हैं आपको? हाँ, ये राइट राइट मॅम, ओके फाईन, नो इश्यूज दॅट. तनुश्री, कालचा जो पाठ झाला होता, बळा कळाला का तुला? येस सर का. ओके फाईन, काय हरकत नाही. आता याचे रिपीटेडली तुमच्यापर्यंत व्हिडिओ पण येतील, त्यामुळे काळजी करू नका. फाईन, ओके. चला, आपल्या ग्रुपवरती अजून एक गोष्ट मी तुम्हाला देतोय. आपल्याला क्रियापदांचं पुस्तक मी शेअर केलेलं नव्हतं आपल्या ग्रुपवरती. केलं नव्हतं ना? नाही. माझ्या प्राजक्ता मॅडमला दिलं होतं. हा, केलं होतं सर शेअर. राईट, पण प्रज्ञा मॅडमला आणि तनुश्रीला नव्हतं शेअर केलेलं आपण. सो जस्ट अ मिनिट. काय होतं, नंतर परत विसरून जातो आपण. येस, चला तनुश्री आणि मॅडम तुमच्यासाठी पेड बॅचच्या मेंबरसाठी L1 B2 एक पुस्तक शेअर केलंय. आपलं ई बुक आहे, शब्दांची दुनिया म्हणून. 1000+ क्रियापद त्याच्यामध्ये आपण दिलेली आहेत. आणि हे पुस्तक तुम्हाला छानसं प्रिंट करून घेता येईल, जेणेकरून तुम्हाला क्रियापदांचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करता येऊ शकतो. तुम्ही जेव्हा त्याला ओपन अप कराल, जवळपास 40 पानाचं हे पुस्तक आहे. याचं फिनिश प्रोडक्ट यायचं बाकी आहे, परंतु प्रूफ रिडिंग झालेली आहे. याला अजून इंडेक्स जो आहे, नंबरिंग प्रोसेस वगैरे वगैरे हे सगळे येणार आहे, परंतु त्याच्यापूर्वीच मी तुम्हाला अभ्यासासाठी दिलंय. हे जेव्हा फायनल फिनिश प्रोडक्ट म्हणून कलरफुल याच्यामध्ये येईल, तेव्हा पण मी तुम्हाला ते देईल. राईट, काळजी करू नका. परंतु आता मी अभ्यासासाठी तुम्हाला त्याचं प्रूफ रिडिंग कम्प्लीट झालंय, म्हणून मी तुम्हाला सगळे वर्ड्स देऊन टाकले तिथून पुढच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून. राईट, आणि कालचे आणि आजचे आता व्हिडिओ पण तुम्हाला प्रॉपर पद्धतीने मिळून जातील. फाईन, आता आपण आजच्या सेशन मध्ये वॉन्ट हा कन्सेप्ट पाहतोय. कोणता कन्सेप्ट? वॉन्ट हा कन्सेप्ट. वॉन्ट. वांट. राईट डाऊन ॲट द टॉप ऑफ द पेज यूज ऑफ वॉन्ट. यूज ऑफ वॉन्ट असा कन्सेप्ट तुम्हाला टॉपला लिहायचा आहे. बॅटरी दे बरं, तुझा मोबाईल. येस, त्याचा मोबाईल वापर. आपण पाहतोय. तुम्हाला माहिती आहे वॉन्टचा उपयोग काय काय होतो, कशासाठी होतो? प्रज्ञा मॅडम, लाईट गेली काय? हा सर, लाईट गेली. बरं बरं, ठीक, चालेल, काय हरकत नाहीये. तुम्हाला माहिती आहे का वॉन्टचा उपयोग कशासाठी होतो? तनुश्री, प्राजक्ता, वॉन्टचा उपयोग कशासाठी होतो?
पाहिजे. राईट. पाहिजे असणे किंवा हवे असणे या दृष्टिकोनातून आपण वॉन्टचा उपयोग करू शकतो. फाईन. बघा वॉन्टचे 2-3 उपयोग कशा पद्धतीने असतात हे सगळे आपण तुमच्यासोबत शेअर करतोय. यस, आर यू गेटिंग माय स्क्रीन? आपको स्क्रीन दिखाई दे रही है? Yes. Yes, yes. फाईन फाईन. लुक ॲट हिअर नाव. वॉन्ट म्हणजे पाहिजे असणे किंवा हवे असणे. बघा आयु विध असेल तर आपण वॉन्टचा उपयोग करतो. ही शी इट रामा असेल तर वॉन्ट्सचा उपयोग करतो. राईट. आयु विध असेल तर आपण वॉन्टचा उपयोग करतो. ही शी इट रामा असेल तर आपण वॉन्ट्सचा उपयोग करतो. लिहून घ्या. शक्य असेल तर लिहा, नसेल तर स्क्रीनशॉट घ्या. लाईट गेली असेल तर काही हरकत नाहीये, नंतर लिहा, परंतु लिहा नक्की. लिहिला तर फायदा जास्त होतो. ओके फाईन. चला नेक्स्ट स्लाइडवर जायचंय आपल्याला. ओके, लिहून घ्या, काय हरकत नाही. वॉन्ट म्हणजे पाहिजे असणे किंवा हवे असणे. आयु विध असेल तर आपण वॉन्टचा वापर करतो. ही शी ट्राम असेल तर वॉन्ट्सचा वापर करतो. ओके Okay. फाईन. बघायचं एक उदाहरण पण दिलंय आपल्याला. मला पेन हवा आहे. आय वॉन्ट अ पेन. परंतु त्याला गाडी हवी आहे किंवा गाडी पाहिजे म्हटलं की ही वॉन्ट्स पेन, ही वॉन्ट्स कार असं लागलंय. म्हणजे ते एसचा प्रत्यय आपण एक्स्ट्रा लावलाय त्यालासाठी. ही वॉन्ट्स कार. निगेटिव्ह करत असताना आय यू विथ असेल तर आपण डू नॉट वॉन्टचा वापर करतो. म्हणून आय डू नॉट वॉन्ट अ पेन असं वापरलंय. आणि ही शीट रामाला मात्र ही डज नॉट वॉन्ट कार असं वापरलंय. कारण डज नॉट नंतर यस चा प्रत्यय लागत नसतो. आपण लाईक मध्ये पाहिलं, हॅवॅज मध्ये पाहिलं, है की नाही? लाईकच्या वाक्यामध्ये सुद्धा आपण डज नॉट वापरल्यावरती एस लावलं नव्हतं लाईकला. उदाहरणादाखल लिहून घ्या प्रॉपर पद्धतीने. क्वेश्चन करत असताना आपण आय यू विथ असेल तर डू आधी लावतो आणि ही शी ड्रामा असेल तर डज आधी लावतो. राईट. डू आय वॉन्ट अ पेन. ही शी ड्रामा असेल तर डज ही वॉन्ट कार. डज लावल्यावरती येस येस लावायचा प्रत्यय गरज नसते, लावायची गरज नाही. ओके, प्रॉपर लिहून घ्या. झालंय तनुश्री लिहून? Yes, sir. ओके फाईन. प्रज्ञा मॅम झालं का? हा 2 मिनिट सर. ओके, लिहून घ्या मॅम, काय हरकत नाही. झालं सर. ओके फाईन. राईट. बघा आता वॉन्टचे अजून काही उपयोग असतात तेही मी तुम्हाला लिहून देणार आहे. त्यातला नंबर 1 उपयोग लिहिला आपण, पाहिजे असणे किंवा हवे असणे. नंबर 2 चा उपयोग लिहा, मनातील इच्छा व्यक्त करण्यासाठी. नंबर 2 चा उपयोग लिहा, मनातील इच्छा व्यक्त करण्यासाठी. आणि नंबर 3 चा उपयोग लिहा, काहीतरी बनण्यासाठी किंवा होण्यासाठी. काहीतरी बनण्यासाठी किंवा होण्यासाठी. काहीतरी बनण्यासाठी आणि होण्यासाठी आपण टू बिकम या अर्थाने वापरतो. टू बिकम. आय वॉन्ट टू बिकम अ डॉक्टर. उदाहरण लिहून घ्या त्याचं. काहीतरी बनणे किंवा होण्यासाठी आय वॉन्ट टू बिकम डॉक्टर. आय वॉन्ट टू बिकम डॉक्टर.
शी वॉन्ट्स टू बिकम अन इंजिनियर. शी वॉन्ट्स टू बिकम अन इंजिनियर. येस लागतं का सर? सी वॉन्ट्स. हा, शी वॉन्ट्स लागतं ना मॅडम शी साठी. होकारार्थी वाक्य आहे ना, त्यामुळे आपल्याला ही शी आम्हाला एस एस चा प्रत्यय लावावा लागेल वॉन्टला. राईट. मनातील इच्छा व्यक्त करण्यासाठी उदाहरण कसे बघा. मला पाणीपुरी खाण्याची इच्छा आहे. आय वॉन्ट टू ईट पाणीपुरी. मला गोव्याला जाण्याची इच्छा आहे. आय वॉन्ट टू गो टू गोवा. मला क्रिकेट खेळण्याची इच्छा आहे. आय वॉन्ट टू प्ले क्रिकेट. अशा पद्धतीने आपण मनातील इच्छा व्यक्त करण्यासाठी देखील वॉन्टचा वापर करू शकतो. त्याचबरोबर आपण काहीतरी बनणे, काहीतरी होणे, इंजिनियर बनणे, डॉक्टर बनणे, यासाठी देखील आपण वॉन्टचा वापर करू शकतो. आणि त्याचबरोबर काहीतरी हवे असणे किंवा पाहिजे असणे, यासाठी देखील वॉन्टचा वापर करू शकतो. मग आता मला तिन्ही उपयोग करून, तिन्ही कन्सेप्ट उपयोग करून प्रत्येक उपयोगाचं एक एक वाक्य तुम्हाला बनवून मला सांगायचं आहे. फॉर एक्झाम्पल प्रज्ञा मॅडम हवे असणे पाहिजे असण्याचं पण एक वाक्य सांगतील. त्याच्यानंतर मनातील इच्छा पण सांगतील आणि काहीतरी बनायचंय ते पण सांगतील. चला प्रज्ञा मॅडम प्लीज इंग्लिशमध्ये. मगर सरांना नमस्कार. अनम्यूट करू दे ना, अनम्यूट करू दे बाबांना. एक मिनिट अनम्यूट करून दे. तनुश्री. हा, गुड मॉर्निंग सर. सर गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय म्हणताय, मजेत का? हो सर, मजेत. राईट राईट, चालेल, काय हरकत नाही. ताई सोबत तुम्ही पण बसत चला, जेव्हा जेव्हा जमलं तेव्हा तेव्हा. हो हो. काय हरकत नाही. फाईन. चला प्रज्ञा मॅडम प्लीज. पहिले मला पाहिजे आहे आय की वॉन्ट हवे टू. आहे? हा असं सांगा. हा, आय वॉन्ट टू नोटबुक. आय वॉन्ट नोटबुक. आय वॉन्ट टू नोटबुक असं नाही लावायचं. आय वॉन्ट नोटबुक. नेक्स्ट मनातली इच्छा सांगा. आय वॉन्ट टू प्ले. नाही, मनातली इच्छा ना. हो बरोबर आहे. आय वॉन्ट टू प्ले काहीतरी लावा पुढे, कोणता गेम आवडतो. आय वॉन्ट टू प्ले बुद्धिबळ. चेस. चेस. आय वॉन्ट टू प्ले चेस. हम्म. आणि आता तुम्हाला काय बनायचंय ते सांगा वॉन्ट मध्ये. आय वॉन्ट आय वॉन्ट अ मॅनेजर. आय वॉन्ट टू बिकम. आय वॉन्ट टू बिकम. हा आय वापरा वॉन्ट पूर्ण वाक्य परत वॉन्ट एकदा. टू बिकम हा, आय वॉन्ट टू बिकम मॅनेजर. मॅनेजर. आय वॉन्ट टू बिकम मॅनेजर. राईट. तनुश्री चला सांगा 3 उदाहरणं पटकन. I want a compass. हा, I कंपास. I I want to become engineer. इंजिनियर. राईट. I want to eat. I want to eat Manchurian. मंचुरियन. ओके, राईट, गुड. प्राजक्ता मॅडम प्लीज. Mm, I want a sari. सारी. राईट. ओके. I want to become a good mother. मदर. राईट. ओके. I want to go Ujjain. आय वॉन्ट टू Go Ujjain. गो टू उज्जैन. राईट. ओके, मला उज्जैनला जायला आवडेल किंवा जाण्याची इच्छा आहे. ओके. राईट. लक्षात ठेवा हे तिन्ही उपयोग आपल्याला प्रॉपर पद्धतीने समजले पाहिजेत. आता मी माझ्याकडून काही प्रश्न तुम्हाला विचारणार आहे इंडिव्हिज्युअली. मग मी अफर्मेटिव्ह पण विचारणार, निगेटिव्ह पण विचारणार, क्वेश्चन पण विचारणार.
तुमच्या नोटबुकला ओपन ठेवा आज, काही हरकत नाही, पण ओपन नोटबुकनी उत्तर प्रॉपर देण्याचा प्रयत्न करा. ओके फाईन. सगळ्यात पहिले प्रज्ञा मॅडम तुम्हाला प्रश्न विचारतोय. ओके राईट. अच्छा. मला थोडा वेळ पाहिजे. कसं सांगणार आपण, सांगा बरं. ज्यांना असं वाटलं की हे वाक्य मला बोलताना कामाला येणार त्यांनी लिहून घ्यायचं. राईट. मला थोडा वेळ पाहिजे. मला थोडा आय नाही सर, थोडाला काय म्हणतात? सम टाइम. हा ओके. आय आय सम टाइम नाही ना मॅडम, Time. काहीतरी वापरा ना त्याला. पाहिजे. मी काय म्हटलं, ओपन नोटबुक. आय ओपन नोटबुक एक्झाम. हा आय हॅव सम टाइम. नाही हो मॅडम, मी तुम्हाला काय सांगितलं, मला थोडा वेळ पाहिजे. पाहिजेसाठी आत्ता शिकलो ना आपण. हा आय आय वॉन्ट सम टाइम. मग आता सगळी दुनिया शिकून झाली आय ना, वॉन्ट. आता घ्यावं लावलं तर अवघड होईल ना मग. हा असं कसं चालेल. चलो ठीक आहे फाईन. राईट, काय हरकत नाहीये. पुढचं वाक्य तुमच्यासाठी प्रज्ञा मॅडम. मला गोव्याला जाण्याची इच्छा आहे. काय म्हणले सर? मला गोव्याला जाण्याची इच्छा आहे. आय वॉन्ट टू बिकम अहो इथं बिकम कशाला लावायचं? गोवा. मला काय गोवा बनायचंय काय? बिकम कधी लावतो आपण? काहीतरी बनण्यासाठी बिकम लावतो, आहे की नाही. मला इंजिनियर बनायचंय, मला डॉक्टर बनायचंय, है ना, मला कलेक्टर बनायचंय, मग आपण बिकम लावतो. थांबा, तुम्ही नंतर उत्तर द्या. आता मी पहिले प्राजक्ता मॅडमला विचारून घेतो. प्राजक्ता मॅडम, पहिला प्रश्न तुमच्यासाठी. Yes, sir. मला थोडे पैसे पाहिजेत. I want some money. सम मनी. राईट. ओके. मला इंजिनियर बनण्याची इच्छा आहे. I want to become a engineer. आय वॉन्ट टू बिकम ॲन इंजिनियर. राईट. ओके. पुढचं. मला पालक पनीर खाण्याची इच्छा आहे. I want I want eat palak paneer. आय वॉन्ट टू ईट. हा आय वॉन्ट टू ईट पालक पनीर. राईट. पालक. ओके. हा तनुश्री, पुढचे प्रश्न तुझ्यासाठी बेटा. Yes, sir. राईट. मला एक ग्लास पाणी पाहिजे. I want a one glass of. वन ग्लास ऑफ वॉटर. वन ग्लास ऑफ वॉटर. ओके. What? Yes, लिहून घे. आय वॉन्ट वन ग्लास ऑफ वॉटर. ऑफ लावल्या जातं त्यासाठी, ऑफ. yes. आय वॉन्ट वन ग्लास ऑफ वॉटर. नेक्स्ट प्रश्न तुझ्यासाठी आहे. मला कलेक्टर बनण्याची इच्छा आहे. I want to become a collector. आय वॉन्ट टू बिकम अ कलेक्टर. राईट, गुड. आणि पुढचं वाक्य आहे, मला काश्मीरला जाण्याची इच्छा आहे. I want go to a Kashmir. आय वॉन्ट टू गो टू असं वापरायचं. I आय want वॉन्ट go टू गो to टू Kashmir. काश्मीर. चला आता प्रज्ञा मॅडमचे प्रश्न आहेत. रेडी प्रज्ञा मॅडम? आणि हे बघा, चुकलं तर टेन्शन हा ठीक आहे सर. नाही. चुकलं तर आपण दुरुस्त करू त्याला, परंतु सांगायला घाबरायचं नाही. ओके. राईट. नेक्स्ट क्वेश्चन टू यू. हा मला एक हा डायरी पाहिजे. सांगा, मला एक डायरी हा. पाहिजे. आय वॉन्ट टू डाय. आय वॉन्ट डायरी. फक्त टू लावायची गरज नाही. टू कधी लावायचं? जेव्हा एक्स्ट्रा क्रियापद आलं तेव्हा. म्हणजे जसं आय वॉन्ट टू परचेस डायरी, खरेदी करायची असेल तर वॉन्ट टू परचेस. खायचं असेल तर वॉन्ट टू ईट. विकायचं असेल तर वॉन्ट टू सेल. आपण लाईकच्या वाक्यात काल पाहिलं होतं ना, दोन क्रियापद एकत्र आल्यावर काय लावतो आपण? टू लावतो. हा मग तसंच टू. आपल्याला वॉन्टच्या वाक्यात पण टू लावावं लागतं. ओके. पुढचं वाक्य, मला थोडे पैसे ओके. पाहिजे. सांगा.
I want to become. I want to money. आय वॉन्ट मनी किंवा आय वॉन्ट सम मनी एवढंच लावायचं. टू प्रत्येक ठिकाणी लावायचं नाही. दुसरं क्रियापद आलं तरच लावायचं त्यात एक्स्ट्रा, नाही तर नाही लावायचं. चला पुढचं वाक्य. मला गायक बनण्याची इच्छा आहे. गायक. आता टू लावायचं ना. I want to आय singer. वॉन्ट टू बिकम. आता इथं बिकम लावा लागेल ना. बिकम. आय वॉन्ट टू बिकम हा. I want to become an engineer. singer. ओके. Singer. टू बिकम an engineer. क्या हा हा. तुम्हाला काय सांगितलं होतं? सिंगर. गायक. Singer. बिकम सिंगर असं लावायचं. आता मी ज्या पद्धतीचे वाक्य दिले ना त्या पद्धतीचे 10 वाक्य लिहून काढा तुम्ही प्रज्ञाताई. नंतर Okay. क्लास संपल्याच्या नंतर लिहून काढा. ओके. कमीत कमी मनातील इच्छाला become लावायचं. हा बनण्यासाठी. नाही सर, 2 मिनिट. बनण्यासाठी. राईट. बनण्यासाठी का मनातील इच्छासाठी? नाव नाही बनण्यासाठी. हॅलो. बनणे म्हणजे बिकम. दोन. आय वॉन्ट टू बनणे म्हणजे become. आय वॉन्ट टू बिकम डॉक्टर. आणि आणि मनातील इच्छेसाठी फक्त वॉन्ट लावायचं. हॅलो, फक्त वॉन्ट वापरायचं. वॉन्ट. फक्त want मनातील इच्छा. ओके. पण आता आणि काय इच्छा तू आहे मध्ये पुढे लावावं लागेल ना. तुमची इच्छा काय आहे हा. पुढे लावावं लागेल की नाही. आय वॉन्ट निश्चित झाली इच्छा असं नाही. हो. आय वॉन्ट टू ईट पाणीपुरी. आय वॉन्ट टू प्रिपेअर पोहा. काहीतरी लागेल ना त्यामध्ये. फक्त वॉन्ट लावून नाही चालणार. पुढे काय इच्छा आहे ती पण दाखवावं लागेल आपल्याला त्यामध्ये. फक्त बिकम कधी लावायचं बनणे किंवा होणे यासाठी वापरायचं. ओके. ठीक चालेल. काय ओके. हरकत नाही. नाईस. ओके. चला आता वॉन्ट बद्दलची एक्सरसाइज तुम्हाला पाठवल्या जाणार आहे आणि ती तुम्हाला प्रत्येकाला प्रॉपर पद्धतीने सोडवायची. आता तुम्हाला एक्सरसाइजचं बुक देखील उद्या मी पाठवून देणार आहे. प्राजक्ता मॅडम पहिलं एक्सरसाइजचं बुक तयार झालेलं आहे. आता ओके सर. मला उद्या ते फायनल झालं की मी पाठवणार आहे आणि प्रत्येकाने वॉन्ट पर्यंतच्या सगळ्या एक्सरसाइज सोडवायच्या आणि आपल्या ग्रुपवरती फोटो काढून टाकायचा. मला वेळ नाही, मला जमत नाही, माझं झालं नाही असं अजिबात सांगायचं नाही. आलं लक्षात. राईट. कमीत कमी रोज 2 तरी एक्सरसाइज सोडवायच्या आणि पाठवून द्यायच्या ग्रुपवरती फोटो काढून. मग तुम्हाला चालेल. आपल्या ग्रुपमध्ये ज्या प्राजक्ता मॅडम आहेत आपल्या प्रतीक्षा मॅडम, या प्रतीक्षा मॅडम तुम्हाला कनेक्ट करतील आणि तुम्हाला काय चुका झाल्या ते सांगतील. ओके. राईट. फाईन. Yes. आताच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण फक्त वॉन्ट हा कन्सेप्ट प्रॉपर पद्धतीने पाहिला, त्याची प्रॅक्टिस केली आहे. ठीक आहे. चलो फाईन.